ओके, सो आपण सुरुवात करूया. 6:30 वाजलेले आहेत. येस, सो आपण सुरुवात करूया या आजच्या छोट्याशा चॅट शोशी. नमस्कार, मी अमृता कारखानीस देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेती आहे आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करते. आजची ही जी संधी आहे मला तुमच्या सर्वांशी एक संवाद साधता येतोय, ह्याच्यासाठी मी खूप ऋणी आहे. अमय पाटील हे माझे एक मित्र आहेत, ज्यांनी माझी ओळख रोहन सावंत यांच्याशी करून दिली. आर्थर रोडची आई ह्या संस्थेशी ते निगडीत आहेत आणि मला खूप छान वाटतंय आज या प्लॅटफॉर्मवरती येऊन बोलताना, कारण कुठेतरी खेळाडू आणि त्यातही महिला खेळाडू यांचा प्रवास खूप वेगळा असतो आणि या प्रवासाबद्दल मी समज सांगू शकले तर नक्कीच मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेक अमृता अजून येतील. माझ्या आई वडिलांनी केलेलं मला सहकार्य, माझ्या कोचेसनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि नंतर माझ्या आयुष्यात आलेले अनेक अशी लोक ज्यांच्यामुळे माझा हा प्रवास इतका सुंदर होऊ शकला, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते. तर सुरुवात करते माझ्या प्रवासापासून. माझा जन्म झाल्यानंतरच लगेच आई वडिलांना जाणवलं की मी खूप जास्त एक्सप्रेस करते, छानपैकी एक्सप्रेसिव्ह आहे आणि मला डान्सिंगची आवड होती. त्याच्यामुळे मला डान्सिंगमध्ये इंट्रोड्यूस केलं माझ्या आई वडिलांनी खूप लहान वयापासून. मी 5व्या-6व्या वर्षापासूनच माझ्या एका कझिन बहिणीला डान्स करताना बघायचे आणि अर्चना जोगळेकरांच्या आईकडे, आशाताईंकडे मी डान्सिंग केलं काही वर्ष. त्याच सुमारास वडिलांची अशी खूप इच्छा होती की आपण समज तिला स्पोर्ट्समध्ये घालू शकलो. सो माझी सुरुवात जी आहे ती स्विमिंग पासून झाली. हा खेळ मला, माझ्या वडिलांना असं वाटत होतं की आपण कुठला तरी खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्विमिंग हे अशी एक कला आहे, त्यांना असं वाटत होतं की आलीच पाहिजे. माझ्या भावाला खूप स्विमिंग आवडायचं आणि माझा प्रवास स्विमिंग पासून सुरुवात झाली माझी. एका कॅम्पला टाकलेलं माझ्या वडिलांनी आणि तिकडे मी स्विमिंग शिकायला गेले. खूप त्रास दिला माझ्या कोचना, कारण मला पाण्याची भीती होती. पण त्याच पाण्याच्या भीतीपासून नंतर माझा प्रवास एका चॅम्पियन पर्यंत झाला. माझ्या आयुष्यात आलेले सगळ्यात पहिले गुरु जे होते ते सतीश निंबाळकर म्हणून, ज्यांनी मला म्हणजे प्रेमाने शिकवलं आणि पाण्यावर प्रेम करायला शिकवलं. म्हणजे ज्या पाण्याची मला भीती वाटत होती त्याच पाण्यावरती मी आता म्हणजे मी खूप छानपैकी स्विमिंग करायला लागलेले. त्याच्यानंतर असं जाणवलं की मी खूप छानपैकी स्विमिंग अडॉप्ट केलेलं आहे आणि एका कॉम्पिटिटिव्ह कोचनी, राजू पालकर नावाचे, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला मी करायचे स्विमिंग. राजू पालकर नावाचे जे आमचे कोच आहेत, त्यांनी मला बघितलं, मला आणि माझ्या भावाला त्यांनी निवडलं आणि म्हणाले की तुम्ही, माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही यांना नक्की इथे पाठवा. मी कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग चालू केलं आणि कॉम्पिटिटिव्ह स्विमिंगमध्ये गेल्यानंतर मला जाणवलं की पाण्यात फक्त उड्या मारणं किंवा एन्जॉय करणं ह्याच्या पलीकडे पण मध्ये काही आहे. आणि माझ्याबरोबर त्यावेळेला खूप सारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सरावाचे खेळाडू होते, ज्यांच्या बरोबर मी जेव्हा स्विमिंग करायला लागले तेव्हा एक कुठेतरी ध्येय समजायला लागलं की आपल्याला काय करायचंय. खूप लहान वयातच, म्हणजे 8व्या-9व्या वर्षातच मला जाणवायला लागलेलं की मला काहीतरी खेळात करायचंय आणि तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं नाव किंवा देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. स्विमिंग करताना माझे जे कोच होते ते नेहमी म्हणायचे की तू एक डिझेल इंजिन आहेस, सुरुवात व्हायला थोडी वेळ लागतं पण एकदा सुरू झालीस की तू दमतच नाहीस. त्या सुमारास त्यांनी मला लॉंग डिस्टन्स स्विमिंगमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि माझा जो सगळ्यात पहिला इव्हेंट होता तो मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हा समुद्रात पोहणारा हा इव्हेंट होता आणि तो खूप छानपणे मी केला. आणि त्यावेळेला आमचे जे नाकवा होते, बोट जे चालवत होते, त्यांनी सांगितलं की अहो ही मुलगी खूप छान करते, तर तुम्ही नक्की तिला धरमतर ते गेटवे ऑफ इंडियाचा लवकरात लवकर आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि 1998 मध्ये मी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे माझं सागरी अंतर जे 36 किलोमीटर्सचं आहे, हे मी पहिल्यांदा अटेम्प्ट केलं आणि त्याच्यामध्ये मला खूप मोठं यश मिळालं. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी 7 तास 7 मिनिटं 36 सेकंदामध्ये मी हा प्रवास केला आणि अनिता सूद नावाच्या ज्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या स्विमर होत्या त्यांचा मी विक्रम मोडला. आणि इथून माझी एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्या सुमारास लागणारा जो मेहनत जी होती त्याची आठवण सांगायची तर 7 तास समुद्रात पोहण्यासाठी आम्ही 8, 9, 10 तास स्विमिंग पूलमध्ये पोहायचो आणि अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आमच्यासाठी रात्रभर
मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करून लाईट चालू ठेवून पूर्ण प्रॅक्टिस करायचो. खूपशे पेरेंट्स मुलांसाठी रात्री जरी आले तरी थोडेसे रिलॅक्स करायचे, पण माझे वडील जितके तास मी पोहायचे तितके तास ते माझ्याबरोबर चालत असायचे. त्यांना कधीही विचारलं की बाबा किती वेळ करायचं अजून, तर ते मला सांगायचे की अजून 4 तास राहिलेत, अजून 2 तास राहिलेत. आणि ते नेहमी माझ्याबरोबर चालत असायचे आणि मला नेहमी मोटिवेट करत असायचे. त्याचबरोबर हा रेकॉर्ड झाल्यानंतर एक वेगळाच प्रवास चालू झाला. ह्या रेकॉर्डसाठी मला जे सहकार्य दिलेले ते सामना या वृत्तपत्राने तेव्हा मला मदत केली होती. मी कोणीच नसताना माझ्यावरती विश्वास टाकून मला त्यावेळेला स्पॉन्सरशिप दिली आणि मी जेव्हा रेकॉर्ड केला तेव्हा मला आजही आठवतंय की संजय राऊत सर जे होते त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला. मला जेव्हा माझा रेकॉर्ड झाला तेव्हा त्यांनी मला शाबासकी दिली आणि ते म्हणालेले की अमृता, तू खूप माझ्या विश्वासाला सार्थक ठरलीस आणि मला माहितीये की तू मोठी होशील, पण जेव्हा मोठी होशील तेव्हा लक्षात ठेव की उद्या समज कुठला मोठं टाइम्स ऑफ इंडिया सारखं कुठलं पेपरवाले आले आणि आम्ही आलो तर आम्हाला कधी विसरणार नाहीस. तर मला आजही ते शब्द लक्षात आहेत. त्याच्यानंतर माझा प्रवास चालू झाला तो इंग्लिश चॅनलच्या प्रिपरेशनसाठी. मी झुरिकला गेलेले, स्वित्झर्लंडला. तिथे जाताना मला म्हणजे त्याचं प्लॅनिंगच असं होतं की समुद्राच्या पाण्यातून, म्हणजे भारतामध्ये पाणी जे असतं ते थोडंसं वॉर्म असतं, पण समज मला इंग्लिश चॅनल किंवा कुठलेही मोठे चॅनल्स करायचे असतील तर मला बर्फाच्या पाण्यामध्ये स्विमिंग करता आलं पाहिजे. झुरिकच्या लेकमध्ये जेव्हा मी स्विमिंग करत होते तर तेव्हा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या की खूप वेगळं वातावरण, मिनिटाला वातावरण बदलायचं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी खूप छान करत होते आणि तिकडे वादळ आल्यामुळे ती कॉम्पिटिशन आमची कॅन्सल झाली. एक छोटीशी कॉम्पिटिशन घेतली गेली ज्याच्यामध्ये मला रौप्य पदक आणि कांस्य पदक मिळालं आणि मी ते घेऊन परत आले. पण तिकडे तिथून येताना अजून एक चांगली गोष्ट अशी घडली की स्वित्झर्लंडमध्ये असताना ट्रायथलॉन नावाचा एक खेळ आम्ही खूप प्रकर्षाने बघितला. ट्रायथलॉन म्हणजे स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या 3 खेळांचा एकत्र होऊन असा हा गेम होतो. खूपशा लोकांनी स्टुडंट ऑफ द इयर हा पिक्चर बघितला असेल आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रायथलॉन हा गेम कळेल, पण ट्रायथलॉन हा बऱ्यापैकी जुना गेम आहे आणि तो गेम मी खेळायला लागले कारण माझ्या कोचना कुठेतरी वाटत होतं, राजू सरांना, की इतकं छान स्विमिंग करते ऑफ पूल, पण मी ॲथलेटिक ॲक्टिव्हिटीज खूप छान करायचे. तर मग समज इतकं छान करतच असेल तर मग ट्रायथलॉन केलं तर एन्ड्युरन्स स्पॉट आहे, कदाचित मला त्याचा फायदा होईल. आणि मी पहिल्या स्टेटला 7वी आलेले, माझं सिलेक्शन नॅशनलला झालेलं. मी नॅशनलला जाऊन आले आणि नॅशनलला गेल्यानंतर असं जाणवलं की मेडल मिळवण्यासाठी फक्त एक 15-20 दिवस प्रॅक्टिस करून चालणार नाही. आपल्याला रोज प्रॅक्टिस करायला लागेल आणि एक ध्येय साधलेलं की पुढच्या नॅशनलला मात्र आपल्याकडे इंडिव्हिज्युअल मेडल असलं पाहिजे. ज्या दिवशी मी त्या नॅशनल्सवरून परत आले, मी वडिलांना सांगितलेलं की मला पुढच्या नॅशनलला मेडल पाहिजे आणि आम्ही दुसऱ्या दिवसापासून सकाळी 3:30 वाजल्यापासून प्रॅक्टिस जी चालू करायचो ते रात्री 9 वाजेपर्यंत माझा दिवस चालू असायचा. सकाळी 3:30 वाजता उठून 4 वाजता तयार होऊन फिटनेस करायचं, 4:30 पावणे 5ला घरातून निघायचं, मग हायवेवरती जायचं कारण सायकलिंग हे हायवेवरती व्हायचं. सायकलिंग करायची. सायकलिंग केल्यानंतर 2.5-2 तास सायकलिंग केल्यानंतर साधारण 6:30 पावणे 7ला घरी यायचं. आई कुठेतरी डबा भरून, बॅग भरून ठेवायची. बाबा खाली बाईकवरती असायचे. मी पटकन तयार व्हायचे आणि 7ला शाळेत जायचे. 7 ते 12:30 शाळा करून परत यायचे आणि थोडंसं जेवून झोपायचे. 1:15 परत जिमला जायचे. 2 ते 3 जिम करायचे. 3-3:15ला निघून 3:30ला ॲथलेटिक्सच्या ट्रेनिंगला जायचे. 3:30 ते 5:30 ॲथलेटिक्सची ट्रेनिंग करायचे. 5:30 वाजता निघून मी स्विमिंग पूलवर यायचे 6 वाजता. 6 ते 8:30-9 वाजेपर्यंत, पावणे 9 पर्यंत माझं स्विमिंग चालायचं आणि मी 9 वाजता घरी यायचे. 9:15 वाजेपर्यंत माझं जेवण व्हायचं आणि 9:30च्या आत आम्ही सगळे झोपलेले असायचो. माझ्या घरात माझे आई, वडील आणि माझा मोठा भाऊ असायचा. माझा मोठा भाऊ मनीष कारखाने सुद्धा एक खेळाडू होता आणि सगळं वातावरणच असं होतं की स्पोर्ट्समय, की आम्हाला बाकी कुठलंच ध्येय नव्हतं, फक्त अभ्यास आणि खेळ आणि आपली मेहनत इतकंच असायचं. मग ट्रायथलॉनचा असा सफर चालू असताना दुसऱ्याच वर्षी मी महाराष्ट्रातून पहिली आले आणि राष्ट्रीय स्तरावरती मला कांस्य पदक मिळालं. पण मुळात इतकं छान खेळलेले की त्या वर्षी
चेन्नईच्या न्यूजपेपरमध्ये माझ्याबद्दल जास्ती लिहिलं गेलेलं बाकी सगळ्यांपेक्षा. आणि त्याच्या पुढच्या वर्षी स्टेटला गोल्ड, नॅशनलला सिल्वर मिळालं. त्याच्या तिसऱ्या वर्षी 2000 साली मला स्टेटला गोल्ड मिळालं, नॅशनलला मला गोल्ड मिळालं. मी इंडिया नंबर 1 झाले आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणारी ट्रायथलीट ठरले. त्याच सुमारास माझं नॅशनल कॅम्पला सिलेक्शन झालं आणि नॅशनल कॅम्पला गेल्यानंतर 2004 आणि 2008च्या ऑलिम्पिकसाठी ऑस्ट्रेलियन कोच जे एक आलेले त्यांनी आमची निवड केली की हे टीम असेल ज्याला आपण प्रिपेअर करू, आणि मला वयानुसार 2008च्या स्क्वॉडमध्ये ठेवलं गेलेलं. पण मी इतकी जास्त प्रॅक्टिस करत होते की त्याचा माझ्या कुठेतरी शरीरावर परिणाम होत होता. माझी हाईट वाढत नव्हती, मला थोडंसं थकवा जास्ती जाणवत होता. आणि महाराज माझ्या डॉक्टरनी वडिलांना सांगितलं की अशीच ही प्रॅक्टिस करत राहिली तर कदाचित ही 2008 पर्यंत तितकं सस्टेनच नाही करू शकणार. सो त्या सुमारास मी थोडासा ब्रेक घेतला आणि ह्या 3 खेळांपैकी सायकलिंग हा माझा तसा आवडता खेळ झालेला. तशी तर मला सायकलिंगचीही भीती होती, पण मी हळूहळू सायकलिंगवरती प्रभुत्व मिळवलेलं आणि एका सायकलिंगच्या कॉम्पिटिशनला गेलेले आणि तिकडे गेल्यावरती 1-2-4 लोकांनी मला जे बघितलं त्यांनी सांगितलं की इथं बॉर्न सायकलिस्ट आहे, खूप छान सायकल चालवते. आणि त्या पहिल्या कॉम्पिटिशनमध्येच मला माझ्या आयुष्यातले 3 गुरु मिळाले. पहिलं तर मी नाव घेईन मितेन ठक्कर, माझे गुरु, ज्यांनी मला तिकडे बघितलं, दुर्गेश पंडित म्हणून, आणि चिराग बलसारा, असे 3 मित्र होते. आणि मित्र माझे माझे कोच म्हणून माझ्या आयुष्यात आले. आणि कुठेतरी आमचा जो परिवार 4 जणांचा होता, आई, वडील, भाऊ आणि मी, तर आता हे 3 येऊन आम्ही आता 7 जणांचा आमचा परिवार झालेला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त खेळ खेळ आणि खेळ. त्याच्यात कुठं सण वार बारसं लग्न हे काहीच नसायचं. आम्ही फक्त आनंदाने मस्तपैकी छान प्रॅक्टिस आणि प्रिपरेशनवरती लक्ष द्यायचो. ह्या सुमारास अनेक वेळेला लोकांना असं वाटायचं की ही इतकी प्रॅक्टिस करते मग ह्याच्या अभ्यासावरती याचा परिणाम होईल का, कारण मी तशी अभ्यासात पण हुशार होते आणि कुठेतरी आजी आजोबांचं किंवा आईवडिलांचं, आईचं स्पेशली असं हे होतं की मेडिकल लाईनमध्ये जाऊ शकीन मी म्हणून. पण अनेकांना असं वाटायचं की खेळ अभ्यास कसा होईल, पण मी बऱ्यापैकी खेळ आणि अभ्यास मॅनेज करू शकत होते. ह्याच्या पण क्रेडिट मी राजू सरांना देईन की आम्ही जेव्हा नॅशनल्सला जायचो तेव्हा ते आम्हाला प्रवासामध्ये असेल किंवा 2 ट्रेनिंगच्या मधल्या वेळामध्ये सुद्धा अभ्यास करायला लावायचे. म्हणजे मी लहान असलीच तरी काय, अभ्यासाचं पुस्तक हातात घे म्हणून बोलायचे. सो त्याच्यामुळे अभ्यास आणि खेळ खूप छान चालत होता. मी स्वामी मुक्तानंद नावाच्या एका शाळेमध्ये होते अंधेरीला, आणि त्यांनी मला इतका साथ दिला. म्हणजे मला असं वाटतं की एक खेळाडू होताना अनेक लोक, अनेक संस्था जबाबदार असतात आपल्याला घडवण्यात, आणि त्याच्यात माझ्या शाळेने खूप मोठा हातभार लावला. मला 9वी-10वीचं एज्युकेशन फ्री दिलं. त्यावेळेला आत्ता असं वाटेल की फ्री एज्युकेशननी काय होतं, पण त्यावेळेला त्या पैशाची खूप किंमत होती, कारण माझा खर्च खूप होता. माझा ट्रेनिंगचा, माझ्या डाएटचा, माझ्या इक्विपमेंटचा खूप खर्च होता. आणि हे करता करता मग मी सायकलिंग मध्ये आलेले होते आणि पहिल्याच नॅशनलला मला 2 सिल्वर मेडल मिळालेले. आणि सगळेजण बघतच होते, कारण कुठेतरी फिनिश लाईन नंतर बाकी मुली जेव्हा पडत होत्या तेव्हा मी मात्र छान हसत खेळत बोलत होते. आणि पहिल्या नॅशनल नंतरच कुठेतरी माझ्यावरती लक्ष गेलं की कोण आहे ही मुलगी म्हणून. आणि असं करत करत मला 14 नॅशनल मेडल्स मिळाले. मला 2007 आणि 2008चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला, आणि ही माझ्या आयुष्यातली एक खूप अविस्मरणीय माझा क्षण आहे. खरं म्हणायला गेलं तर कधीच शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्यासाठी म्हणून खेळत नव्हते. परफॉर्मन्स द्यायचा आहे, इंडियासाठी खेळायचं हेच ध्येय असायचं. पण पुरस्कार म्हणा, कौतुक म्हणा, हे नेहमीच आपल्याला सपोर्ट करतात, मोटिवेट करतात. ह्या काळात आमचं एक वाक्य नक्की डोक्यात येत होतं, आणि ते म्हणजे की जेव्हा माझे मित्र मैत्रिणी मजा करायचे, खूप एन्जॉय करायचे, आणि तेव्हा मी मेहनत करायचे, तेव्हा मला कुठेतरी कधी कधी असं वाटायचं की मी काही गमावते का या क्षणांना. आणि आईवडिलांनाही वाईट वाटायचं, पण वडील मला नेहमी म्हणायचे की एक दिवस असा येईल जेव्हा तू उंचावर असशील आणि तेव्हा तुला असं वाटेल की त्या प्रत्येक सॅक्रिफाईसचं हे पूर्तता आहे त्या क्षणामध्ये. आणि जेव्हा शिवछत्रपतीचा पुरस्कार मी घेत होते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मला नक्कीच आठवल्या. आणि
हा शिवछत्रपती पर्यंतचा प्रवास जो होता तो इतका सोपा नव्हता. ह्याच्यामध्ये मला 1.5 लाखाची सायकल पाहिजे होती, जी मला मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार लावला ते विनोद तावडे जे आहेत बीजेपीचे नेते, त्यांनी त्यावेळेला तेही उभरते होते. त्यांनी प्रकर्षाने आई बाबांना फंडिंग कसं जनरेट करायचं ह्यापासून मला स्पॉन्सर्सकडे घेऊन जाण्यापासून ते मला प्रत्येक मदत करण्यामध्ये त्यांनी मला खूप हातभार लावला. म्हणजे हॉलिडे इनला मसाज फ्री देण्यापासून ते पिरामिड चेंबर्सला माझं बॉडी टेस्टिंग करण्यापासून ते स्वरूप संपत यांच्याकडे मला घेऊन गेले, ज्यांनी मला हिंदुजा फाउंडेशनशी ओळख करून दिली. हिंदुजा फाउंडेशननी मला 1.5 लाखाची सायकल दिलेली आणि त्या सायकलवरती मी एवढे पदकं मिळवली. त्याचबरोबर रोड सायकलिंगमध्ये मला चांगला परफॉर्मन्स होता. मला ट्रॅक सायकलिंग पण करायचं होतं. एकेकाळी मुंबईमध्ये वल्लभभाई स्टेडियम सारखं ट्रॅक होता, पण नंतर तो पाडल्यानंतर मात्र आम्हाला पुण्याला जाऊनच ट्रेनिंग करायला लागायची आणि माझ्याकडे सायकल नव्हती. सो मला नवनीत पब्लिकेशन्सनी ही सायकल मिळवून दिली. आमचे जे एक्स प्रिन्सिपल होते कीर्ती कॉलेजचे केंकरे सर, त्यांनी मला ह्याच्यात मदत करून दिली आणि अशा खूपशा लोकांच्या मदतीमुळे मी हा प्रवास करू शकले, ज्याच्यामध्ये मी खूपसे यश मिळालं. मला लहानपणापासूनच अनेक ठिकाणी यश मिळत होतं म्हणून बोलवलं जायचं आणि सगळ्यांना माझे यशोगाथा माहितीये, मी कुठे कुठे काय काय मिळवलं हे माहितीये. पण खूप कमी लोकांना माहितीये की ह्या यशाच्या मागे एक भित्री मुलगी होती. ती इतकी घाबरायची की तिला कॉम्पिटिशनच्या आधी झोपायची नाही, तिला उलटीसारखं व्हायचं, ती सारखी विचार करत बसायची, दुसऱ्यांचा विचार करायची, इव्हेंटच्या लाईनवरती थरथर कापायची आणि मग परफॉर्मन्स देऊन यायची आणि तो चांगला असायचा. पण जसं माझं वय वाढत गेलं तसं जसं अक्कल वाढत गेली तसं तसं ती भीतीची ते प्रमाण पण वाढत गेलं आणि तेव्हा कुठे जाऊन वडिलांना सारखं असं वाटायचं की मला स्पोर्ट्स गरज आहे, पण कोणी माहिती नव्हतं कुठे मिळू शकतील किंवा कुठे काय बोलू शकतील. असंच एका कीर्ती कॉलेजच्या प्रोग्राममध्ये अंजली वेदपाठक भागवत जे आहेत त्यांच्याशी भेट झाली आणि वडील त्यांच्याशी बोलले सुद्धा. ते म्हणाले की मी माझ्या स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टची आपली ओळख करून देते बाम सर. आणि पण तो योगच आला नाही, कारण आमचं शेड्यूलच इतकं टाईट होतं आणि त्याच्यामध्ये जाणवलं की प्रॅक्टिसमध्ये नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करण्यासारखा परफॉर्मन्स देऊन सुद्धा कॉम्पिटिशनला जाऊन मी साधा 70% सुद्धा देऊ शकत नव्हते. मेडल मिळत होतं कारण टॅलेंट होतं, पण फक्त मेडल मिळवून फायदा नव्हता. ते एक लेवल क्रॉस करायचं होतं इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी, ते कुठेतरी राहून जात होतं. मग वडिलांचं म्हणणं होतं की कदाचित थंडी आहे म्हणून त्रास होत असेल, कोचचं म्हणणं होतं की कदाचित प्रॅक्टिस कमी पडते. पण मी त्यांना कधीच सांगू शकले नाही की मला खूप जास्त भीती वाटायची. इतकी भीती वाटायची की मला पळून जावं असं वाटायचं, असं वाटायचं की मला नाही खेळायचं, असं वाटायचं की माझ्या अपोनंटला काहीतरी होऊ दे. आणि ह्या प्रवासातून जन्म झाला ती त्या विद्यार्थिनीचा जिला स्वतःचा अभ्यास करायला आवडायला लागला. मी माझ्या एका प्रोफेसरला हे सगळं सांगितलं आणि त्यांनी मला सायकोलॉजी या विषयाशी माझी ओळख करून दिली आणि मग मी सायकोलॉजी या विषयामध्ये बॅचलर्स केलं. त्याच्यानंतर मी माझं मास्टर्स केलं. हा विषय मी ह्याच्यासाठीच निवडलेला की मला स्वतःला ओळखायचं होतं की असं काय होतंय की मला इतकी भीती वाटते की जे गोष्ट मला इतकी छान करता येते तीच गोष्ट मला कॉम्पिटिशनला गेल्यानंतर विसरायला का होते किंवा मला काहीच करता येत का नाही किंवा मी उलटं करून काय येते. आणि ह्या प्रवासानंतर मला जाणवलं की माइंड आणि बॉडी, आपलं जे शरीर आहे आणि आपलं मन आहे इतकं जोडलेलं आहे की जर शरीरामध्ये अडचण असेल तर मनावर त्याचा परिणाम होतो आणि मनात अडचण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. माझ्या शरीरावर परिणाम होत होता पण त्या मनाच्या बद्दल आम्ही काहीच करत नव्हतो. सो मास्टर्स करता करताच मी ठरवलं की मला सायकोलॉजिस्ट आणि ते पण स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट व्हायचंय. मला फॉरेनला जायचं होतं शिकायला, पण तेव्हा ते तितकेसे पैसे नव्हते. मी मध्यमवर्गीय घरातून असल्यामुळे कुठेतरी ती अडचण आली आणि मी हळूहळू माझी प्रॅक्टिस चालू केली. IPH नावाच्या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संस्थेमध्ये मी इंटर्नशिप माझी केली. सरांनी मला खूप छान ट्रेनिंग दिली त्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर मी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल म्हणून विलेपार्ल्याला जी संस्था आहे तिकडे जॉईन झाले. रमेश प्रभू सर आणि सरांनी मला एक खूप सुंदर संधी दिली की जिकडे मला त्यांनी एक वातावरण दिलं जिकडे मी मेंटल ट्रेनिंगवरती खेळाडूंशी, कोचेसशी बोलू शकते. या अनुषंगाने माझा एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट म्हणून माझी जर्नी चालू झाली. कुठेतरी माझ्यात
होणाऱ्या चुका, माझ्याकडून झालेल्या चुका, आई वडिलांकडून किंवा कोचेसकडून झालेल्या चुका, ह्या एक्सपिरियन्स होत्या. त्या चुका नसून त्या एक्सपिरियन्स होत्या आणि त्याच्यातून शिकून आणि जे सायकॉलॉजीचा अभ्यास केल्यानंतर ह्या दोघांचं म्हणजे एक्सपिरियन्स आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि नॉलेज ह्या दोघांचं मिश्र मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरायला लागले. आज मागील 12 वर्ष मी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मुलांवरती काम करते आहे. त्याचबरोबर कुठेतरी असं जाणवतं की आपल्याला जे समाजाने दिलंय, जे खेळांनी दिलंय ते परत देण्याची वेळ येते. 5 वर्षापूर्वी मी ठरवलं की मला असं काहीतरी करायचं जेणेकरून मी समाजाला परत काहीतरी देऊ शकेन आणि त्या सुमारास राजेंद्र प्रधान नावाच्या एका व्यक्तीशी माझी ओळख झाली. राजेंद्र प्रधान सर हे DS हायस्कूल म्हणून जी सायनला आहे त्याचे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तू आमच्या शाळेच्या मुलांसाठी काही करू शिका. मी शाळेच्या मुलांसाठी एक प्रोजेक्ट डिझाईन केलं ज्याच्यामध्ये फक्त शारीरिक फिजिकल डेव्हलपमेंट नाही तर सायकोलॉजिकल, न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट कशी आपण मुलांची अशी करू शकू ज्याच्यामुळे खेळाडूच नाही तर प्रत्येक मूल हे एक हेल्दी चाइल्ड म्हणून शाळेतून पडेल आणि आयुष्याकडे, त्यांचं हेल्थकडे, फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आज माझ्याकडे सुंदर LGF लेट्स गेट फिट नावाची टीम आहे ज्याच्यामध्ये माझ्याकडे उत्कृष्ट कोचेस आहेत आणि आम्ही एकत्र मिळून हे काम करत आहोत. सो हा माझा प्रवास होता आणि या प्रवासात मला सर्वात महत्त्वाचं काही बोलायचं आहे तर ते आहे माझ्या आईवडिलांचा रोल. माझ्या आईवडिलांनी माझ्या लहानपणी बघितलेलं माझ्यातलं टॅलेंट आणि फक्त ते लगेच कळलं नव्हतं. त्यांनी अनेक वेळेला मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केला. साठी मला आज खरंच त्यांना खूप सारे धन्यवाद द्यायचे आहेत. त्याचबरोबर माझा भाऊ उत्कृष्ट खेळाडू होता. तितकंसं यश त्याला मिळालं नाही जितकं मला मिळालं, पण त्याच्या अपयशातून तो जे काही शिकला त्यांनी मला ते सगळं देण्याचा प्रयत्न केला. सो मनीष दादा, आय ओ यू सो मच. मला तू खूप मदत केली छोट्या छोट्या त्या बारीक गोष्टींसाठी. त्याचबरोबर माझ्या आयुष्यात आलेले 3 कोचेस, मितेन दादा, दुर्गेश दादा आणि चिराग, हे 3 कोचेस माझ्या आयुष्यात भाऊ म्हणून नंतर रूपांतर त्यांचं झालं आणि त्यांचा जो रोल आहे माझ्या आयुष्यातला मी कधीच विसरू शकणार नाही. त्याचबरोबर कोचेस, मग ते सतीश सर म्हणा, राजू सर म्हणा किंवा मग मितेन दादा, दुर्गेश दादा, चिराग म्हणा, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जितकं देता येईल तितकं रादर त्याच्यापेक्षा त्यांनी दिलं. ह्या वेळेला माझ्या टीचर्सनी, मग ते शाळेचे असो की कॉलेजचे असो, यांनी खूप साथ दिली मला. प्रत्येक वेळेला माझ्याकडे वेळ नसायचा तेव्हा त्यांचा वेळ काढून मला मदत करायचे ते. फक्त तेवढंच नाही, माझ्या मित्रमैत्रिणींनी पण मला खूप मदत केली. अनेक वेळेला असं वाटायचं की ते एन्जॉय करतायत आणि मी नाही करू शकत आहे, पण त्यांनी पण मला हे दाखवून दिलं की अगं तू असं खूप काही करतेस जे आम्ही करत नाही होतो. मला फ्रेंड सर्कल पण माझा खूप छान मिळाला. थोडेसे मोजके मित्रमैत्रीण होते पण छान होते. याच सुमारास मला जाणवलं की खेळाडू फक्त टॅलेंटमुळे नाही तर ह्या वातावरणामुळे पण तयार होतो. आई वडील असो, घरातले कोचेस असो, त्याचबरोबर तुमची शाळा आणि कॉलेज हे वाढत्या वयामध्ये समज तुम्हाला हेल्प करू शकले, तुम्हाला सपोर्ट करू शकले तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. त्याचबरोबर अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिकडे मी घडले त्या प्रत्येक व्यक्तीने ज्यांनी आम्हाला मदत केली, मी ऋणी आहे तुमच्याची. मी स्पॉन्सरचं तर नाव घेतलंच आहे. अभ्यास करताना सुद्धा प्रत्येक वेळेला जेव्हा मी बॅलन्स केला माझ्या अकॅडमिक्स आणि स्पोर्ट्सना, तेव्हा माझ्या या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सनी ह्याची दखल घेतली. म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला कारण मी ज्या पद्धतीने हे दोन्ही बॅलन्स करू शकत होते. सो ही खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक पावलावरती ह्या अवॉर्ड्सनी, ह्या अप्रिसिएशननी मला खूप मदत झाली. त्याचबरोबर मला आज खूप आनंद आहे आणि एक छोट्याशा गोष्टीचा खंत पण आहे. खंत ह्या गोष्टीची आहे की माझ्यामध्ये टॅलेंट खूप होतं पण माझ्या भीतीमुळे मी माझ्या ऑलिम्पिक्सच्या स्वप्नाला पूर्ण नाही करू शकले. पण त्याचबरोबर मला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे की माझं स्वप्न खेळाडू म्हणून जरी अपूर्ण राहिलं असं मला वाटतंय, तरी आज एक स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट म्हणून माझ्या हाताखाली इतकी सारी मुलं आहेत ज्यांच्यामध्ये ऑलिम्पिकला जाऊन पदक मिळवण्याचं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याला ओळखून द्यायला, त्यांना मदत करू शकते मी. ही माझं भाग्य असते. मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचं मिशन आणि विजन हे दोन्हीही मला क्लिअरली दिसतंय. रादर मी असं म्हणेन की लहानपणापासूनच दिसत होतं, पण आता हळूहळू त्याच्यामध्ये अजून डिटेलिंग्स येतात आणि मला ते पिक्चर खूप छान क्लिअर दिसतंय. माझ्या या प्रवासातून समज कुठलीला मी मोटिवेट करू शकले. माझ्या या प्रवासातून कुठल्या पालकांना मी त्यांच्या मुलांना अकॅडमिक्स व्यतिरिक्त खेळामध्ये सुद्धा करिअर प्रवृत्त करू, कोचेसना
समज मी सांगू शकले की एका घाबरट मुलीपासून ते माझा चॅम्पियनचा प्रवास नक्कीच झाला, कारण आणि हे होऊ शकतं जर आपण मेंटल स्किल्स डेव्हलप केले तर मला असं वाटतं की माझं आयुष्य सार्थक आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे, हे जे आपण लाईव्ह करतोय, ह्याचं पण एक चांगला आउटपुट येऊ शकतो. सो मी हे बोलून माझे एक जर्नी मी फिनिश करते. मला असं वाटतं की आपल्याकडे काही प्रश्न असतील खेळाडू म्हणून किंवा मानसशास्त्रज्ञ म्हणून, तर तुम्हाला समज काही मला विचारायचं आहे तर तुम्ही नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला इथे आहे. सो मला चॅट बॉक्समध्ये समज तुम्ही प्रश्न देऊ शकलात तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. मला असं वाटतंय की या प्रवासामध्ये जर मी कोणाचं नाव नाही घेतलं, आय एम सो सॉरी, पण मी प्रयत्न केलाय की मी त्या सगळ्या लोकांचं मेन्शन करीन ज्या लोकांचा कुठे ना कुठे मला साथ मिळालेला आहे. सो गुड इव्हनिंग मिलिंद. सो वी हॅव अ आर्चरी कोच जे गुड इव्हनिंग करतायत. आय एम सो हॅपी की तुम्ही जॉईन केलेलं आहे तिकडे. म्हटलं की खूपदा असं वाटतं की काय फ्युचर असेल किंवा काय करिअर येईल, काय मिळेल, संधी मिळेल, पण आज अनेक वेळेला दिसतंय की खेळ आज करिअर म्हणून घेण्याच्या लेवलला आपण आलेलो आहोत. म्हणजे तिकडे आधी संधी मिळत नव्हती, तिथे आज अनेक वेळेला तुम्हाला अपॉर्च्युनिटीज दिसत आहेत, जिकडे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बाहेर जाऊन ट्रेनिंग करण्याच्या अपॉर्च्युनिटीज म्हणा, स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीज आहेत जे तुम्हाला हेल्प करतात. सो आता स्पोर्ट्स हे फक्त फन रिलेटेड न राहून खूपसं कमर्शियल किंवा करिअर ओरिएंटेड पण झालेलं आहे. मला एक प्रश्न इकडे आलेला आहे की मेंटल ट्रेनिंगचं काय महत्त्व आहे किंवा तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकाल का? तर मला असं वाटतं की माझे वडील खेळाडू होते आणि ते खेळत असताना त्यांच्या आई वडिलांकडून त्यांना इतका सपोर्ट मिळाला नाही, आणि तो मिळाला नाही का तेव्हा स्पोर्ट्स हे करिअर म्हणून बघितलं जायचं नाही. पण ते जे काही अचीव्ह करून यायचं हे त्यांच्यासाठी होतं. तेव्हा कॉम्पिटिशन पण तशी लिमिटेड होती. जेव्हा मी आणि दादा करायचो तेव्हा वडिलांची अशी अपेक्षा होती की आम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि पुढं दडपण नकळत येत होतं. कॉम्पिटिशनही वाढलेली होती, त्याच्यामुळे हे जे स्ट्रेस आहे कॉम्पिटिशनमध्ये आपण करू शकू की नाही ह्याच्यामुळे कुठेतरी अडचण येत होत्या. पण आजच्या मुलांचं मात्र खूपच दमछाक होते. म्हणजे हजारो लाखो लोक आहेत जे त्याच गोल्ड सिल्वर ब्रॉन्झसाठी फाईट करतात, आणि हे करत असताना त्यांना आई वडील 200 नाही 400% मदत करतात. त्याच्यामुळे आई वडिलांच्या अपेक्षा आणि वाढणारी कॉम्पिटिशन याच्यामुळे मेंटल ट्रेनिंगचा खूप महत्त्वाचा रोल आहे. सो आय थिंक मेंटल ट्रेनिंग ही आज एक काळाची गरज झाली आहे. फक्त फिजिकली फिट असून चालत नाही, तर तुम्ही मेंटली किती फिट आहात ह्याच्यावरती पण खूप महत्त्वाचा रोल आहे. सो इथे संतोष जाधव आपल्या जय महाराष्ट्र. ओके, सो ही इज विशिंग मी. ओके, एनीवन एल्स हू कॅन क्वेश्चन? मला नक्कीच आवडेल उत्तर द्या. ओके, सो अजून एक प्रश्न मला ऑफलाईन जो आला आहे तो आहे की लॉकडाऊनमध्ये मेंटल हेल्थ, आता मी कदाचित सायकॉलॉजिस्ट आहे म्हणून मला हे प्रश्न जास्ती येत आहेत की लॉकडाऊनमध्ये काय करायचं, म्हणजे आता तुम्ही खेळाडू आहात, परिणाम होतोय का किंवा काय होईल, अजून वाढला तर काय, आमचा जो काय आमची प्रॅक्टिस झाली, जो काय आमचा परफॉर्मन्स झालाय तो आम्ही विसरू का, असा थोडासा प्रश्न आहे. तर ती मी सांगू इच्छिते की जसं आपण शरीराला समजण्याचा प्रयत्न करतो, शरीर हे आपल्याला दिसत असतं म्हणून आपण त्याची निगा जास्ती घेतो. त्यातल्या त्यात मी म्हणेन की सगळेच घेतात असं नाही, पण तरी घेतात खूपशी लोक, कारण ते दिसतं. मन हे दिसत नसतं, पण मनालाही इजा, मनालाही स्ट्रेंथनिंग, मनाचीही फिटनेसची काळजी घेणं गरजेचं आहे. मन म्हणजे काय, तर आपल्या मनात येणारे विचार, आपल्याला जाणवणाऱ्या भावना आणि आपल्याकडून होणारी कृती. सो मला समजू शकतंय की खेळाडूंना सगळ्यांनाच असं वाटतंय की आता प्रॅक्टिस होत नाहीये तर आम्ही काही विसरू का. तर सो मला असं वाटतंय की तुम्ही काही विसरणार नाही आहात. हे जे काय तुम्हाला विसरण्याबद्दलचे गोष्टी आहेत हे तुमच्या मनात येणारे डाऊट्स आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःवरती विश्वास आपण वाढवायचा आहे, त्याच्यासाठी आपण मेंटल ट्रेनिंग करतो. विश्वास हा स्वतः
स्वतःच्या क्षमतेवर, एफर्टवर आपण समज आपली एफर्ट वाढवलं आणि आपण समज आपलं ओके, माझ्याकडे प्रश्न यायला लागलेले आहेत, खूप सारे आहेत, मी जरा खाली जात जाते. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपण सध्याच्या स्थितीत कोणत्या प्रकारची शारीरिक कसरत करावी असे सुचवता? ओके, फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे, कारण आपण सगळेच समजतोय की व्हायरसला एकच तोडगा आहे, ते म्हणजे इम्युनिटी. इम्युनिटीसाठी फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस, म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा हार्मोन्स रिलीज होतात, ज्याच्यामुळे गुड हार्मोन्स आम्ही म्हणतो इन सिम्पल लँग्वेज, ज्याच्यामुळे तुमचा मूड पण अपलिफ्ट होतो. सो मला असं वाटतं की आपण सगळेच घरामध्ये योग करू शकतो. त्याचबरोबर काही कार्डिओचे बेसिक एक्सरसाइजेस आहेत जे आपण नक्कीच करू शकतो, ज्याच्यामध्ये सिम्पल एरोबिक ऍक्टिव्हिटीज असू शकतात. त्याचबरोबर फंक्शनल फिटनेस नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथनिंग करतो ते पण आपण करू शकता. तर नक्कीच आता आपल्याकडे इंटरनेट असल्यामुळे आणि आपल्याला खूपशा ऑप्शन्स किंवा खूपशा गोष्टी मिळतात लवकरच. खेळाडूंना काय मार्गदर्शन करा जेव्हा एखादा स्पर्धेत अपयश येतं? ओके, सो मी हेच सांगायचा प्रयत्न करत होते की सगळ्यांना माझं फक्त यश दिसत होतं, पण यश कमी होतं, मध्ये मध्ये प्रचंड अपयशाचे फेजेस होते. सो अपयश हा प्रॉब्लेम का होतो, तर त्याचं कारण असं आहे की आपण अपयश आणि स्वतःला जोडतो. सेल्फ वर्थ म्हणजे माझी किंमत काय आहे आणि माझं परफॉर्मन्स, अपयश, ह्याला आपण कुठेतरी एकत्र आणतो. तर अपयश येणं म्हणजे मी वाईट आहे असं नाही, माझा आजचा परफॉर्मन्स कदाचित कमी पडला आणि तो परफॉर्मन्स जर मी मेहनत अजून बेटर केली किंवा अजून चांगल्या पद्धतीने उतरवू शकलो तो परफॉर्मन्स, तर मला अपयशातून यशात येतात. सॉरी, माझ्याकडे नेट इश्यू असल्यामुळे थोडंसं आपला कट झालेला व्हिडिओ, आपण पुन्हा ऑनलाईन आलेलो आहोत आणि मी प्रश्न घ्यायला तयार आहे. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का म्हणून तुम्ही मला लिहून सांगू शकाल का जरा? आवाज ऐकू येतोय? ओके. सो खूप सारे प्रश्न होते आणि मला असं वाटतं मी प्रश्नांचं उत्तर देता देताच व्हिडिओ कट झाला. ज्यांचे प्रश्न मी घेऊ नाही शकले. ऑफलाईन मला एक प्रश्न असा आलेला की कसं काय सांभाळता किंवा एका स्त्रीच्या आयुष्यात खेळ आणि म्हणजे अभ्यास आणि खेळ जसा असतो तसंच लग्न झाल्यानंतर हे प्रोफेशन आणि माझं जे मॅरिड लाईफ आहे ते कसं बॅलन्स होतंय? तर देवाच्या कृपेने मी एका अशा फॅमिलीमध्ये लग्न करून गेले जिकडे माझ्या यशाचा तर मान आहेच, पण मला जे माझे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा पण मुभा दिलेली आहे. माझ्या सासूबाईंना खूप आवड आहे खेळाची. त्याचप्रमाणे सासरे हे पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे त्यांनाही ध्येय आणि ते अचीव करण्यासाठी काय करायला लागतं हे माहिती असल्यामुळे त्यांचा खूप साथ असतो. माझे मिस्टर हे स्वतः एक सेलिब्रिटी शेफ आहेत आणि मला असं वाटतं की स्वतः त्यांच्या आयुष्यात ध्येय असल्यामुळे ते मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे आई, वडील आणि भाऊ ह्यांचा तर सपोर्ट होताच, पण आता लग्न झाल्यावरती माझे जे मिस्टर आहेत यशोधन देशमुख, माझ्या सासूबाई, माझे सासरे यांचा पण मला खूप चांगला सपोर्ट आहे. मला 2 जुळी मुलं आहेत आणि त्यांचाही सपोर्ट आहे, कारण माझे खेळाडू विद्यार्थी जे आहेत ते रात्री 10:30, 11, 12, 1 कधीही फोन करतात. दिवसभर मी फोनवरती असते आणि हे करत असताना मला त्यांचाही साथ आहे. ते दोघंही मला करून देतात माझं काम. मी प्रश्न बघू शकत नाहीये इकडे जे आधीचे होते, कारण मला वाटतं मी लॉग आउट करून परत लॉग इन केले आहेत. मला तुम्ही परत प्रश्न पाठवू शकलात तर जरा मला बरं पडेल. ऑफलाईन पण तुम्ही काही प्रश्न पाठवू शकलात तर खूप सारे थोडे मला जोपर्यंत दिसत नाहीये तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की मेंटल ट्रेनिंग हे पण फिजिकल ट्रेनिंग सारखंच असतं, जिकडे आपल्याला आपली तयारी करायला लागते मनाची. मी म्हटलं तसं विचार, तुमच्या भावना आणि तुमचा परफॉर्मन्स हे तिन्ही निगडीत आहेत आणि नेगेटिव्ह विचारांपासून पॉझिटिव्ह विचारांचा प्रवास, नेगेटिव्ह इमोशन्स पासून ते पॉझिटिव्ह इमोशन्स तयार करण्याचा प्रवास आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देता येण्याचा प्रवास, हे म्हणजे मेंटल ट्रेनिंग आहे, ज्याच्यामध्ये गोल सेटिंग आहे, ज्याच्यामध्ये अटेन्शन, आपण फोकस कसं करू शकतो ह्याच्याबद्दलचं ट्रेनिंग होतं. त्याचबरोबर आपलं स्ट्रेस कसं मॅनेज करायचं, आपले इमोशन्स कंट्रोल कसे करायचे ह्याच्याबद्दल आहे. मला असं वाटतं की थोडक्यात समज मी तुम्हाला एक मेंटल ट्रेनिंगचं एक एक्सरसाइज सांगू शकले तर ते म्हणजे अनेक वेळेला आपल्याला भीती वाटते किंवा अनेक वेळेला आपल्याला कुठलीही चिंता लागलेली असते, ती ह्याच्या कारण असते कारण आपण इधर
पुढे फ्युचरचा किंवा पास्टचा विचार करत असतो. तर जितकं आपण आपल्या स्वतःला ह्या प्रेझेंट मोमेंटमध्ये ठेवू शकू त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. ज्याचा आपण एक छोटंसं एक्सरसाइज म्हणजे आपल्याला देवानी हे जे 5 सुंदर सेन्सेस दिलेले आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि स्किन, तर ह्याने जे आपण गोष्टी बघतो ह्यांच्याकडे लक्ष द्यायचंय, कारण ते आपल्याला ह्या प्रेझेंटमध्ये आणायला मदत करतात. हरलेल्या खेळाडूची मानसिकता कशी बदलावी याबाबत आपण काही मार्गदर्शन करू शकाल का, असं एकता पेडणेकर असं विचारतायत. तर मला असं वाटतं मला असं वाटतं की हरलेल्या खेळाडूची मानसिकता ही मानसिकता हीच सगळ्यात महत्वाची आहे. आणि हरलेला खेळाडू हरलेला नसतो, मानसिकतेमध्ये इश्यू आलेले असतात. कुठेतरी आपल्यात काहीतरी कमी आहे किंवा आपल्याने होणार नाही हा प्रॉब्लेम जो आहे तो जास्ती त्रासदायक आहे. येस रोहन. हा, पण माझ्याकडे फुल रेंज आहे रोहन. हो, चालेल चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. हा, ओके. मला असा फीडबॅक येतोय की आपला व्हिडिओ सारखा सारखा कट होतोय. तर मला रिक्वेस्ट केली गेलेली आहे की आपण समज मोबाईलवरून मी ऍक्सेस करायला गेले तर मी मोबाईलवरून ऍक्सेस करते. मला फक्त एक 2 मिनिटं द्या की ज्याच्यामध्ये मी पटकन मोबाईलवरून ऍक्सेस करू शकेन. मला असं वाटतं आता मी मोबाईलवरती आलेली आहे, कारण आपल्याला लॅपटॉपमध्ये इश्यूज येत होते. ओके. सो पुढचा प्रश्न मी घेते. स्पोर्ट्समध्ये एक पुरुष खेळाडू संसाराची जबाबदारी असताना सुद्धा आपल्या खेळाला वेळ देऊ शकतो. या उलट स्त्री खेळाडू या संसार आणि करिअर ह्या प्रमाणामध्ये काही निवडक उदाहरणं सोडली तर संसाराला प्राधान्य देताना दिसून येत. म्हणून संसार व खेळ. ओके, मी संसार आणि खेळाचा प्रश्न दिला. अमय पाटील, थँक्यू व्हेरी मच या संधीसाठीही आणि प्रश्नासाठीही. मला असं वाटतं की मुळात वातावरण खूप गरजेचं असतं तुम्हाला चांगला परफॉर्मन्स कुठल्याही क्षेत्रात देण्यासाठी. आणि मी म्हटलं तसं मला खूप माझं नशीब चांगलं होतं की आई वडील तर मला सपोर्टिव्ह मिळालेच, पण माझे मिस्टर किंवा सासू सासरे सुद्धा खूप प्रमाणात मला साथ देत आहेत. माझी मुलंही आता खूप छान पद्धतीने मोठी झाली आहेत आणि मला साथ देत आहेत. सो ह्या प्रवासामध्ये माझा हा अडचणी येतातच आहेत. एक स्त्री म्हणून अडचणी कशा सामोरं जायच्यात हे उपजात आम्हाला येतच असतं. पण मानसोपचार तज्ज्ञ किंवा मानसशास्त्र हे आम्हाला शिकवतं की ज्या गोष्टी आपण करू शकतो किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्या विचारांमध्ये आपल्या इमोशन्समध्ये बदल येत असतात त्यांना आपण कसा कंट्रोल करायचं किंवा कसं आपण त्याचा नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवू शकतो. सो एक उदाहरण सांगते अमय की माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगते की आपल्या एका हातावरती आपण रिमोट कंट्रोल काढूया आणि त्या रिमोट कंट्रोलनी आपण प्रयत्न करूया की आपण बघायचा की जेव्हा जेव्हा आपण रागवतो किंवा जेव्हा जेव्हा परिस्थिती आपल्या अनुकूल नसते तेव्हा तो रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे की कोणाच्या दुसऱ्याच्या हातात आहे. जर तो दुसऱ्याच्या हातात असेल तर आपण एका कठपुतलीसारखे त्यांनी कंट्रोल केले जातो. पण जर तो रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल तर आपण आपल्या विचारांच्या आणि भावनांमध्ये बदल आणून आपली मानसिकरित्या आपण खूप चांगल्या पद्धतीने हे हँडल करू शकतो कुठलीही परिस्थिती. सो अजून काही प्रश्न आलेले आहेत. सी मोर. ओके, ऑफलाईन पण काही प्रश्न आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा होता की सेल्फ कॉन्फिडन्स किंवा स्वतः बेस्ट असणं कसं काय आपण अचीव करू शकतो. तर विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे. तर मला असं वाटतं की सेल्फ कॉन्फिडन्स हा फक्त तुम्ही काहीतरी कॉम्पिटिशनला अचीव करण्याने मिळत नाही. मी नेहमी म्हणते की एक बालदी आहे आणि त्याच्यामध्ये नळ बंद आहे आणि त्याच्यात थेंब थेंब पाणी येत आहे. तर ती बालदी कधी भरेल का? तर नक्की भरेल. त्याला वेळ लागेल कदाचित, पण बालदी नक्की भरेल. तर त्याच अनुषंगाने मी म्हणते की सेल्फ कॉन्फिडन्स हा रोज
रोजचं काम आहे. कोणी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स नाही देऊ शकत. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो आणि आपण आपल्या कृतीबद्दल किंवा आपण आपल्या मेहनतीबद्दल काय विचार करतो, आपल्या अबिलिटीजबद्दल काय विचार करतो, हे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आहे. तर सेल्फ कॉन्फिडन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपलं जे गोल आहे ते आपण कसं ठेवलं आहे ह्याच्यावरती सेल्फ कॉन्फिडन्सचा खूपसा हातभार असतो. मी समज म्हटलं की आपला हा ध्येय खूप मोठं ठेवलं आहे आपण आणि आपल्या क्षमता तेवढी नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, तर सेल्फ कॉन्फिडन्स कमीच वाटणार आहे. आणि कधी कधी असं वाटतं की आपल्या क्षमता खूप जास्त आहे पण आपण एवढा मोठा गोलच ठेवत नाही, तर तेव्हा कधी कधी म्हणजे अंडर स्टिम्युलेशनमुळे तेवढा कॉन्फिडन्स अफेक्ट होतो. आपल्यामध्ये क्षमता आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं डिफिकल्ट असा गोल आपला असला तर आपण नक्कीच मेहनत करू आणि त्या मेहनतीमुळे रोज आपल्यामध्ये येणारे आपल्या अबिलिटीमध्ये आणि आपण एफर्ट घेतल्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढत असतो. रिमोट हे संकल्पना खूप सुंदर आहे असं एकता पेडणेकर हे म्हणाले आहेत. थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं की हे एक्झाम्पल मी समज एक्सटेंड करू शकले तर आपलं शरीर, आपलं वागणं हे सगळ्यांना दिसत असतं पण त्याच्या मागे दडलेलं आहे ते म्हणजे आपला रिमोट कंट्रोल, हे आपल्या इमोशन्स आहेत आणि आपले विचार म्हणजे त्या इमोशन्स किंवा त्या रिमोट कंट्रोलचे सेल आहेत. ज्या पद्धतीचा आपण विचार करू त्या पद्धतीने आपल्याला भावना आपण अनुभवू शकू आणि ज्या पद्धतीच्या भावना येतील त्या पद्धतीचा आपल्याकडून कृती होईल. सो अनेक वेळेला भांडणं होत आहे, चिडचिड होते, आदळआपट होते किंवा आपण रडायला लागतो, ह्या सगळ्या शरीरात किंवा बाह्य रूपाने आपल्या दिसणाऱ्या अडचणी आहेत पण त्याचा खरं मूळ बघायला गेलात तर ते म्हणजे आपल्या आतमध्ये असणारे हे जे काय इमोशन्स आहेत किंवा फिलिंग्ज आहेत. मिलिंद पांचाळ विचारतायत की रागावर नियंत्रण कसं मिळवायचं. तर मला असं वाटतं की रागावरती राग कधी येतो जेव्हा आपल्याला काहीतरी पाहिजे असतं ते आपल्याला मिळत नसतं तेव्हा. सो अनेक वेळेला जे पाहिजे असतं त्याच्यावरती आपलं नियंत्रण, हे जे काय पाहिजे आपल्याला जे ते फॅक्टर विदिन कंट्रोल आहे की बियॉन्ड कंट्रोल आहे हे मिलिंद पहिले आपल्याला शोधून काढायचं आहे. अनेक वेळेला अपेक्षा ज्या आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाचं कारण बनतात आणि फक्त अपेक्षा नाही, कधी कधी हे अपेक्षा डिमांड्समध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे हे मला पाहिजेच, हे असं झालंच पाहिजे आणि ह्या अपेक्षा फक्त आपल्या स्वतःकडून नसतात तर आपण दुसऱ्यांकडून पण ह्या अपेक्षा ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला राग येत असतो. मी परत सांगेन प्रत्येक गोष्टीचं मी ब्रेकअप हे नेहमी थॉट्स, इमोशन्स आणि बिहेवियरमध्ये करते. म्हणजे राग हा एक इमोशन आहे, तो राग येण्याचं कारण काही विशिष्ट पद्धतीचे थॉट्स आहेत जे म्हणजे डिमांडिंग थॉट्स आहेत. मला जसं पाहिजे तसं झालं पाहिजे, मला जसं लोकांनी वागलं पाहिजे तसंच त्यांनी वागलं पाहिजे आणि ते नाही वागले तर मला राग येतो. सो कुठल्या गोष्टी आपण कशावर लक्ष देतोय, फोकस कशावरती आहे याच्यावरून आपल्या रागाचं मॅग्निट्यूड ठरतं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही फॅक्टर्स विदिन कंट्रोलवरती फोकस करायला लागतात तेव्हा तुमचा राग कमी व्हायला लागतो. ओके, संसार आणि करिअर ह्यात समतोल कसा साधता. सो मला असं वाटतं की समतोल साधण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये मला वाटतं टाईम मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. मी जेव्हा कामावरती असते तेव्हा पूर्णपणे कामावरती असते आणि माझ्या घरच्यांना हे माहिती असतं, पण मी जेव्हा घरी असते तेव्हा मी प्रयत्न करते की मी माझ्या त्या स्लॉटमध्ये माझ्या घरच्यांना, माझ्या मुलांना, माझ्या परिवाराला वेळ देऊ शकेन. त्याच्यामध्ये पण समज काम आलं तर नक्कीच त्याच्यामध्ये एक स्लॉट अगेन मी नंतरचा ठेवते की ज्याच्यामध्ये मी माझी तयारी केलेली असते. आणि साथ खूप गरजेचा आहे, फॅमिलीचा साथ खूप चांगला असतो, त्याच्यामुळे खूपदा हे निभावायला मदत होते. लॉट ऑफ पेरेंट्स आस्क्ड व्हॉट वुड यू गेन फ्रॉम स्पोर्ट्स अँड this demoralized most of the parents, what you will suggest. ओके, दीपिका वनमाळी विचारतायत की लॉट ऑफ पेरेंट्स आस्क्ड व्हॉट वुड यू गेन फ्रॉम स्पोर्ट्स. सो काय देऊ शकतं खेळ. तर मला असं वाटतं खेळामधून फक्त मेडल्स किंवा एक रिस्पेक्ट किंवा एक मान असंच मिळतो असं नाही आहे. खेळामुळे मला लोक ओळखतात असं नाही आहे. माझा पहिला जॉब मला खेळामुळे मिळाला. का तर मी खेळाडू असल्यामुळे मी ज्या पद्धतीने मल्टीटास्किंग करू शकत होते, पुढचा विचार करून आधीच माझ्या प्लॅनिंगमध्ये बदल आणू शकत होते किंवा मी ज्या पद्धतीने कुठल्याही चॅलेंजला सामोरं जाऊ शकत होते हे मला खेळाने शिकवलं. आणि खेळ हे आयुष्याचे सोपे धडे आहेत असं मी सांगू शकते. म्हणजे आज आपल्याला लॉकडाऊनमध्ये अडचणी येत आहेत की आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपल्याला वेळ काढायचा आहे किंवा आपल्याला खूपशा गोष्टी ज्या करायच्या त्या करायला मिळत नाहीत, पण हेच एक खेळाडू
वयाच्या 10व्या 11व्या 12व्या वर्षी शिकतो की अनेक वेळेला तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही येता जेव्हा तुमचं नियंत्रण नसतं आणि तिकडे तुम्हाला सस्टेन करायचं आहे. तर खेळ आपल्याला आयुष्याचे अनेक धडे शिकवतं, आपल्याला फिजिकली फिट करतं, आपल्याला फिजिकल फिटनेसमुळे कॉन्फिडन्स येतो, आपण स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, नाती, टीमवर्क, पेशन्स, त्याचबरोबर वेळेची किंमत, ह्या सगळ्या गोष्टी खेळ आपल्याला शिकवतो. सो खेळ फक्त आपल्याला यश अपयश देत नाही तर भरपूर काही देतो. ओके, श्रावण घोडके विचारतायत, इंजुरीमधून बाहेर येताना काय थिंकिंग ठेवावं प्लेयरने. ओके, सो मी लॉकडाऊनला पण इंजुरीशीच कम्पेअर करीन की इंज्युअर्ड प्लेयर जो असतो त्याला खूप काही करायचं असतं पण त्याला करायला देत नसतात डॉक्टर्स. त्यांचं म्हणणं असतं की रेस्ट हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच आज लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण सगळे घरात लॉक आहोत आणि आपण जितकं सोशल डिस्टन्सिंग ठेवून तितकंच आपल्याला फायदा होतो. सो मी ह्या प्रश्नाचं उत्तर असं देईन की जरी आपलं शरीर प्रॅक्टिस करू शकत नसेल इंजुरीमध्ये तरी आपण मनाची प्रॅक्टिस मात्र चालू ठेवू शकतो. जितके आपले पॉझिटिव्ह इमोशन्स असतील, जितकी आपली अपेक्षा नेगेटिव्हिटीपासून आपण पॉझिटिव्हिटीमध्ये येऊ तेवढी रिकव्हरी इंजुरीमधून फास्ट होते. व्हिज्युअलायझेशन नावाचा एक प्रकार आहे जिकडे आपण मनाच्या डोळ्यांनी आपला परफॉर्मन्स बघण्याचा प्रयत्न करतो आणि तो रिपीट करायचा प्रयत्न करतो, चांगला परफॉर्मन्स वारंवार बघण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या प्रॅक्टिसनी आपण आपल्या मसलची मेमरी जी आहे ती इंटॅक्ट ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे इंजुरीनंतर जेव्हा तुम्ही परत रिझ्यूम करता तेव्हा तुम्ही त्याच लेवलला तुमचा परफॉर्मन्स घेऊन जाऊ शकता. इंजुरीनंतर फिजिकल रिहॅबिलिटेशनवर जितकं काम होतं तितकं सायकॉलॉजिकल रिहॅबिलिटेशनवर होत नाही. तर इंजुरीमुळे आलेले इमोशनल चेंजेस हे खूप महत्त्वाचे आहेत. हे कोचेसना, पालकांना आणि खेळाडूंना सगळ्यांना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम आल्यानंतर आपण त्याला सामोरे कसे जातो ह्याला आम्ही सायकॉलॉजीमध्ये कोपिंग स्किल्स म्हणतो. तर ह्या कोपिंग स्किल्सवरती पण थोडंफार आम्ही त्यांना स्किल्स शिकवतो की ज्याच्यामुळे कोपिंग बेटर होतं. तुम्ही जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या कंट्रोलवाला असतो, म्हणजे आज मला नाही बाहेर जायचं आहे किंवा मी हे वर्कआउट नाही करू शकत इंजुरीमुळे, हा जो प्रॉब्लेम आहे तर ह्याच्यावरती आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, मी समज फिजिकली नाही करू शकत तर मेंटली करू शकते. काही प्रॉब्लेम्स आहेत ते फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल आहेत, म्हणजे किती वेळानंतर माझी रिकव्हरी होणार हे माझ्या कंट्रोलमध्ये तसं नाही आहे. तर जे फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल असतात तेव्हा आपण आपल्या इमोशन्सवरती काम केलं पाहिजे. सो मुळात विचार आणि इमोशन्स ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं लिंक मेंटल ट्रेनिंगशी आहे. हाऊ टू स्टॉप नेगेटिव्ह थॉट्स हा एक प्रश्न आलेला आहे. सो नेगेटिव्ह थॉट्सना स्टॉप करण्यासाठी खूप महत्त्वाचा एक आणि सिम्पल टेक्निक ही थॉट स्टॉपिंग आहे. आणि मला असं वाटतं की ह्युमन माइंड हे खूप सेन्सिटिव्ह आहे काही वर्ड्सना, काही गोष्टींना. तर स्टॉप हा शब्द असा आहे की ज्याचा तुम्ही वापर चांगल्या गोष्टींसाठीही करू शकता. रस्त्यावरून जाताना सिग्नल बघितलं की आपोआप जसे थांबता तसेच तुमच्या नेगेटिव्ह थॉट्सलाही तुम्ही थांबवू शकता जर तुम्ही जोरात स्टॉप हा शब्द बोललात तर. ह्युमन माइंड हे स्टॉप ह्या शब्दाला खूप सेन्सिटिव्ह आहे. आपण थॉट स्टॉपिंगनी नेगेटिव्ह थॉट थांबवू शकतो. त्याचबरोबर मिलिंद अजून एक सांगण्याचा प्रयत्न असा आहे की नेगेटिव्ह थॉट्स ना जर तुम्ही पहिले ओळखलं की ते नेगेटिव्ह थॉट्स कशामुळे आहेत, म्हणजे हे नेगेटिव्ह थॉट्स क्रिटिकल आहेत का, तुम्हीच तुमचे निंदक आहात का, की तुमच्या नेगेटिव्ह थॉटमध्ये काही ओव्हर एक्झॅगरेशन आहे किंवा तुम्ही काही तात्पर्य लावलेली आहेत आणि ती तुम्ही वारंवार तुम्हाला असं वाटतं की असंच होणार आहे, तुम्ही काही असा विचार करताय का की आधी असं झालं तर परत असंच होईल. नेगेटिव्ह थॉट्सचे पण वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत. सो त्या पॅटर्न्सप्रमाणे आपल्याला काम करायला लागतं. सो नेगेटिव्ह थॉट्सना थांबवण्यासाठी आपण कॉग्नेटिव्ह थेरपीचा वापर करतो, जे एक स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्टकडून तुम्ही शिकू शकता. काउंटर क्वेश्चनिंग म्हणजे स्वतःच्याच नेगेटिव्ह थॉट्सना खूप सारे प्रश्न विचारा की जसं की एक सिम्पल नेगेटिव्ह थॉट की माझ्यानी हे होईल का, किंवा मी या लॉकडाऊनमध्ये सगळं परत आधीसारखं परत करू शकीन का, हा नेगेटिव्ह थॉट. तर ह्यालाच प्रश्न विचारायचा की का नाही करू शकणार, का आपल्याला विसरायला होईल का, आपण हे का नाही करू शकणार, आपल्याला काही येत नाही का, परत शिकता नाही येणार का,
किंवा ज्या गोष्टी शिकलोय त्या आपण सहजच आलेल्या का, मेहनत नव्हती का केली. मग ह्याची जी उत्तरं असतात ही नकळत पॉझिटिव्ह थिंकिंग होतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला नेगेटिव्ह थॉटमधून बाहेर पडता येतं. मला एक प्रश्न इथे आलेला आहे शुभम दळवी यांच्याकडून. बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्शालिटी होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण प्रत्येक बॉडी बिल्डर खूप स्ट्रगल करत असतात आणि त्यांच्या प्रोटीन सप्लिमेंट्स अँड डाएटचा खर्च पण निघत नाही. ओके, सो व्हेरी ट्रू. मी लास्ट टाईम म्हटलं तसं पार्शालिटी होते ह्याच्याबद्दल मी नकार देणार नाही. पण आपण पार्शालिटीबद्दल काही करू शकतो का, तर खरं बघायला गेलं तर नाही. तर त्याच्यामुळे आपण आपल्या एफर्ट्सवरती जास्ती लक्ष द्यायचं आहे. आणि माझे गुरु जे होते राजू पालकर, ते नेहमी आम्हाला म्हणायचे की तुम्ही इतकं चांगलं व्हा की पार्शालिटी करूनसुद्धा तुम्हाला ते हरवू नाही शकणार. सो आय थिंक आपला फोकस जो आहे तो पार्शालिटीवरून हलवून आपल्या प्रिपरेशनवरती आपण टाकूया. मी नक्की समजू शकते की तुम्ही म्हणाल की हे बोलणं सोपं आहे, पण प्रत्येक ठिकाणी खेळाडूला हे करायला लागतंच. सो शुभम दळवी, तुमचा फोकस आपण थोडासा बदलून प्रिपरेशनवर ठेवूया. डाएट आणि सप्लिमेंटचा खर्च जास्ती आहे हे अगदी बरोबर आहे, पण तरी आपला फोकस आपण बदलला तर आपले थॉट्स पॉझिटिव्ह येतील, इमोशन्स पॉझिटिव्ह येतील आणि आपला परफॉर्मन्स चांगला येईल. ओव्हर थिंकिंगवर आपण कसा कंट्रोल करू शकतो? ओके, सो आजच्या काळात आधी असं म्हणायचे गुरु की अहो जरा विचार तरी कर, पण आज सगळ्याच लेवल्सवरती कोचेसना मुलांना सांगायला लागतं विचार करू नकोस. तर ओव्हर थिंकिंग हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ओव्हर थिंकिंगला कमी करण्यासाठी क्वायटनिंग नावाचा आम्ही एक ड्रिल करतो की फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की ह्याचा विचार मी संध्याकाळी 8 ते 9 मध्ये करणार आहे. हा जो काही मला त्रास होतोय किंवा हा जो काही प्रश्न मला येतोय, मी ह्याचा विचार, कुठलेही मनात विचार येतील त्याचा विचार किंवा हा सॉल्व करायचा वेळ जे आहे ती संध्याकाळी 8 ते 9 किंवा 2 ते 3, 5 ते 10 एक स्लॉट तुम्ही ठरवून ठेवा की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याचं सोल्युशन तुम्ही त्या वेळेला काढायचा प्रयत्न करा. पार्किंग असं म्हणतो आम्ही, थॉट पार्किंग. काळ वेळ सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहे. सो ह्यामध्ये असं होतं की ती वेळ येईस तोपर्यंत तुम्हाला जाणवायला लागतं की कदाचित हा थॉट इतका महत्त्वाचा नव्हता, आपण खूप प्राधान्य दिलं किंवा हा थॉट खरंच महत्त्वाचा आहे आणि आपण ह्याच्यावरती असे पर्याय शोधले पाहिजेत. सो ओव्हर थिंकिंगमुळे खूप जास्त इमोशन्स इन्स्टिगेट होतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर आपण पार्किंग हा टेक्निक वापरू शकलो तर थॉट्स तर कमी होतीलच आणि आपल्याला हळूहळू आपल्या स्वतःच्या थॉट्सवरती नियंत्रण मिळवता येईल. आत्ताच्या करोनाच्या परिस्थितीत आहार कसा घ्यावा खेळाडूंनी? तर आहार हा कंप्लीट असावा. मी आहार तज्ज्ञ नाही आहे, पण मी हे सांगू शकते की आपला आहार हा बॅलन्स्ड असावा, सगळे घटक त्याच्यामध्ये असावे आणि कलरफुल असावा. मी समजू शकते की आत्ता आपल्याला भाज्या कमी आहेत, पण कडधान्य किंवा प्रोटीनचं इंटेक जे आहे ते आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त नाही पण तरी असावे. मूड अपलिफ्टमेंटसाठी त्याचा मदत पडते. आणि ओव्हरऑल एक्सरसाइज करत राहा, कारण फक्त खाल्लं तर आज सकाळीच मला एक मेसेज आलेला की आपण दिवसातून 9 वेळा खातोय, जे आपण आधी 3, 4, 5 वेळा खात होतो. तर त्याच्याबद्दल नक्कीच चिंता आहे. दुसरा एक मेसेज आलेला की एका माणसाचं असं मोठं पोट दाखवलेलं आहे, आफ्टर लॉकडाऊन कांट लुक डाऊन. तर आपण ही संधी आपल्या स्वतःवर काम करायला यूज करूया. एक्सरसाइज आणि माइंडफुल ईटिंग म्हणजे विचार करून समजून खाणे. हाऊ टू बी इन अ फ्लो स्टेट. खूप छान प्रश्न आहे यश ठाकूर. फ्लो स्टेट ही अशी एक स्टेट आहे जिकडे तुमचं पूर्ण फोकस तुमच्या टास्कवरती असतं आणि तुम्हाला काही सुचत नसतं, तुम्हाला सगळं शांत झालेलं असतं असं वाटतं. सो यश, फ्लो स्टेटमध्ये येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुला तुझे ॲक्टिवेशन अराउझल लेवलला स्टडी करायला पाहिजे. हे पॅटर्न्स तुला समजले पाहिजे की कितपत टेन्शन तुझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि कधी ते टेन्शन तुझ्यासाठी नेगेटिव्ह होतं. एन्झायटी म्हणजे लेथार्जीपासून, बोर्डमपासून ते एक्साइटमेंट किंवा एन्झायटी हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे. आणि आपण जेव्हा बघतो की सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कधी येतो तर तो अशा वेळेला येतो जेव्हा आपल्याला टेन्शन जे आहे ते ऑप्टिमल आहे, म्हणजे जी भीती आहे ती ऑप्टिमल आहे. तुझी ऑप्टिमल भीतीची जी लेवल आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. प्रत्येक ट्रेनिंगमधून तुला बघायचं आहे की तुझी बॉडी तुझ्या बेस्ट परफॉर्मन्सच्या वेळेला कशी असते, तुला काय विचार येतात, काय तुला हेल्प करतात आणि तू कसा इमोशनली फील करत असतोस. आणि मग ती फ्लो स्टेटला आणण्यासाठी वारंवार तसे थॉट्स आणि तसे इमोशन्स आपल्याला रिक्रिएट करायचे असतात.
ओके. सो असे काही प्रश्न होते. ओके. अजून ओके. सो आता मला असं वाटतं की मला आता अजून प्रश्न दिसत नाही आहेत. आधीचे प्रश्न खूपसे होते जे मला नाही अटेंड करता आले. पण मी हे नक्कीच सांगू इच्छिते की मला खूप छान वाटतं आहे ह्या बोलण्यामुळे. समज मी एका जरी व्यक्तीला असं फील करून देऊ शकले की मनाचं स्वास्थ्य, मेंटल हेल्थसुद्धा तितकंच गरजेचं आहे जितकं फिजिकल हेल्थ आहे. स्पोर्ट्स पण तितकेच महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. अपयश हे यशाची पायरी आहे आणि तिथे धैर्य न सोडता तुम्ही वारंवार चालत राहिलात तर यश तुम्हाला मिळेलच. त्या आईवडिलांना मी समज मोटिवेट करू शकले की तुम्ही मुलांना नक्की संधी द्या, हरले तरी संधी द्या, हरले तरी संधी द्या. कारण खेळ फक्त हार आणि जीतबद्दल नाही आहे, तर ते तुमच्या मुलांना एक वेगळं विश्व तयार करून देतात जे त्यांच्या पुढील आयुष्यात पण त्यांना फायद्याला येणार आहे. कोचेसचा समज अप्रोच चेंज करू शकले की परफॉर्मन्स फक्त शरीराने होत नाही आहे तर तो मनानेही होतोय. तर ह्या सगळ्यांमध्ये मी समज एक छोटीशी भर जरी पाडू शकले तरी मला असं वाटतं की आजचा हा जो एक प्रवास मी शेअर केला आहे माझा त्याचा तो सार्थकही झाला. सो थँक्यू व्हेरी मच. मला खूप सारे लोक दिसत आहेत इकडे, थँक्यू बोलत आहेत. आणि भारतात इतर देशांच्या तुलनेत अजूनही काय सुधारणा व्हायला हव्यात. ओके. सो हा प्रश्न छान आहे. मला असं वाटतं की बाहेरच्या देशांमध्ये स्पोर्ट्समध्ये सायन्सचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. ते कैक वर्षांपासून वेगळ्या सायंटिफिक अप्रोचनी काम करत आहेत. भारतात सुद्धा आता खूप बऱ्याच प्रमाणात ते केलं जात आहे काही वर्षांपासून आणि त्याचा तुम्हाला परिणाम दिसतोच आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू खूप चांगलं काम करत आहेत. तर फिजिकल सायन्स म्हणजे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग, कुठलाही खेळाडू कुठलाही खेळ असो, मग चेस जरी असला तरी त्याचा फिजिकल फिटनेस हे महत्त्वाचं आहे. त्याला कित्येक तास बसून मॅच खेळायची असते चेस प्लेअरला, तर त्याची पाठ, त्याचे पाय, त्याचे हात, त्याचे पूर्ण फिटनेस महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, सो स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग, त्याच्यानंतर टॅक्टिकल व्हिडिओ ॲनालिसिस म्हणजे आपले व्हिडिओज काढून त्याचं स्टडी करून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आणण्याबद्दलचं सायन्स, मेंटल ट्रेनिंग, सायकॉलॉजिकल ट्रेनिंग की ब्रेन जसं चालतं तसं का चालतं आणि ते अजून बेटर चालण्यासाठी काय करायला लागेल. डाएट अँड न्यूट्रिशन, तुम्ही जे अन्न खाताय त्याच्यानी तसाच परफॉर्मन्स येणार आहे. आज अनेक ठिकाणी ऑलिम्पिक्सला टीम स्वतःचे शेफ्स घेऊन येतात कारण त्याच पद्धतीचं तुम्हाला खायचं आहे जसं तुम्ही रोज खाता तरच तुमचा परफॉर्मन्स तसा येईल. सो हेही एक सायन्स आहे. त्याचबरोबर रेस्ट आणि रिकव्हरी, आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत जे दिवसरात्र काम करतायत की प्लेयर्सची रिकव्हरी कशी फास्ट होईल. तर ह्या सगळ्या सायन्सचा समज उपयोग जास्तीत जास्त झाला. फंडिंग समज मिळू शकलं, इक्विपमेंट्स मिळू शकले, प्लेयर्सना जास्तीत जास्त इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचं एक्सपोजर मिळालं तर नक्कीच भारतातलेही खेळाडू असेच छान करू शकतील. मेंटल फोकस किंवा स्ट्रॉंगनेससाठी कोणते बुक्स सजेस्ट करू शकाल का? मला असं वाटतं की मेंटल ट्रेनिंगचं तर जर तुम्ही गुगलवरती गेलात तर स्पोर्ट्स सायकॉलॉजीचे खूप सारे ई बुक्स तुम्हाला मिळू शकतील. त्याचबरोबर काही व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता स्पोर्ट्स सायकॉलॉजी रिलेटेड. आणि तुम्ही नक्कीच प्रयत्न करा की जर तुम्ही ते वाचत असाल किंवा ते बघत असाल तर त्याचे छोटेसे नोट्स काढाल आणि त्याचा वापर तुम्ही मात्र तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये कराल. कारण मेंटल ट्रेनिंगचा फायदा तेव्हाच होऊ शकतो जर तुम्ही त्याचा वापर रोजच्या ट्रेनिंगमध्ये केला. तर जर तुम्ही रोज त्याची ट्रेनिंग केली तर तुमच्या कॉम्पिटिशनच्या वेळेला तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत, तुमचा परफॉर्मन्स तसाही चांगला येईल. सो अजून एक प्रश्न आलेला आहे. आजचे नावाजलेले बॉडी बिल्डर्स आहेत जे अनेक आहेत हे बेरोजगार आहेत तर गव्हर्नमेंटने त्यांच्या स्पोर्ट्सचा आधार करून त्यांना जॉबची संधी द्यावी. अगदी बरोबर आहे, मी सहमत आहे शुभम दळवी आपल्याबरोबर. मला असं वाटतं की फक्त गव्हर्नमेंट नाही, प्रायव्हेट सेगमेंटमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा अजून जॉब ऑपॉर्च्युनिटीजच्या ओपनिंग्स क्रिएट झाल्या पाहिजेत. अनेक वेगळ्या खेळांसाठी, खूपशा खेळांमध्ये आहेतच पण काही खेळ जे असे आहेत ज्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज कदाचित कमी असतील. तर नक्कीच आपण खेळाडू म्हणून काय प्रयत्न करू शकू की शासनाकडे आपण ही आपली मागणी कशी घेऊन जाऊ शकू ह्याच्यावरती आपण नक्की काम करू शकतो. आपल्याला हे जे जाणवतंय नक्कीच खूपशा अजून खेळाडूंना जाणवतंय.
तुमच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे फक्त खेळाडूंसाठी नाही तर भावी आयुष्यात कामी येईल. अगदीच. स्पोर्ट्सना आम्ही असं म्हणतो की स्पोर्ट्स सायकॉलॉजीला आम्ही असं म्हणतो की हे लाईफ स्किल्स आहेत जे तुम्ही फक्त खेळात नाही तर जनरल तुमच्या आयुष्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता आणि त्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होईल. सो मला असं वाटतं की खूपसे प्रश्न मी उत्तर देऊ शकले. लोकांची मेंटॅलिटी कशी बदलायला पाहिजे, प्रोटीन सप्लिमेंट्सबद्दल तुम्ही काय सांगाल का ते? ओके. सो मी म्हटलं तसं की मी स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट आहे, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट नाही. त्यामुळे प्रोटीनच्या रिलेटेड जे काही इन्क्वायरीज आहेत ते मी नक्कीच आर्थर रोडच्या आई जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना मी नक्की सांगेन की आपण न्यूट्रिशन आणि स्पोर्ट्स किंवा न्यूट्रिशन डायटिक्स ह्याच्यावरती पण सेशन ठेवलं पाहिजे, कारण मला दिसतं की किती सारे प्रश्न आहेत. हां, एवढं नक्की सांगू शकेन की मेंटॅलिटी कशी बदलायची आहे तर आपले जे विचार आहेत किंवा आपले जे भावना आहेत ह्यांचं कुठेतरी मूळ हे आपल्या बिलीफ सिस्टममध्ये आहे. आपण एकंदरीत जगाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ॲटिट्यूड कसा आहे, अप्रोच कसा आहे, तर ह्या अप्रोचवरती काम करण्याची गरज आहे. खूपदा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही ऑटोबायोग्राफीज वाचा किंवा लेजंड्सचे स्टोरीज समजून घ्या. तर मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी यशासाठी लागणाऱ्या पायऱ्या साधारण सारख्याच आहेत कुठल्याही क्षेत्रातले असले तर. तुम्ही समज बघितलं तर चॅम्पियन्स ॲटिट्यूड काय आहे तर फोकस्ड असणं, सातत्य असणं, एफर्ट जास्तीत जास्त देत राहणं आणि तितकंच नाही तर कित्येक वर्ष मेहनत करण्यासाठी त्या गोष्टीचं प्रेम तसंच टिकवून ठेवणं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपण यश मिळवू शकतो. तर मी नक्की सांगेन की आपले स्पोर्ट्स रिलेटेड किंवा अचिव्हर्सचे पुस्तकं किंवा मूवीज या लॉकडाऊनमध्ये आपण नक्की बघितल्या पाहिजेत. माझे एक पेरेंट आहेत ज्यांनी मला आत्ताच सांगितलं की मुलाबरोबर आम्ही वेगवेगळे मूवीज बघतोय आणि मग त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करतोय, विच इज अ व्हेरी नाईस थिंग. हाऊ टू इम्प्रूव्ह ऑन वर्क ऑन फ्लो स्टेट इन दिस लॉकडाऊन. ओके. सो मी म्हटलं तसं की मेंटल ट्रेनिंगमध्ये फ्लो स्टेट हे खूप आवडीचा विषय आहे, कारण ह्या स्टेटमध्ये समज तुम्ही येऊ शकला तर तुम्ही तुमचा सगळ्यात उत्कृष्ट खेळ आणू शकाल. सो हे तुम्हाला कळलेलं आहे, कारण त्याच्यामुळेच तुमचा हा दुसरा प्रश्न आहे यश ठाकूर फ्लो स्टेटबद्दल. फ्लो स्टेट आणण्यासाठी तुम्हाला सेल्फ अवेअरनेस डेव्हलप करायचं आहे. तुमचं स्वतःच्या बद्दलचं ज्ञान वाढलं पाहिजे. बाकी लोक काय करतायत म्हणजे डिस्ट्रॅक्शनला थांबवून इंटरनली जायचं. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपण म्हणतोय बाहेर जाऊ शकत नसाल तर आतमध्ये जा. तर मी आत्ता तेच सांगेन तुम्हाला आतमध्ये जाण्याची गरज आहे, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तुम्हाला येणाऱ्या विचारांची पद्धत किंवा विचारांचा प्रकार, इमोशन्स कधी येतात, तुमचे ट्रिगर्स काय आहेत आणि मग तुम्हाला परफेक्ट रिलॅक्सेशन आणि एनर्जायझेशन हे दोन्ही कसं करून तुम्हाला ते परफेक्ट टेन्शन लेवल तुमच्यामध्ये कसं आणता येईल ह्याच्याने तुम्हाला तुमचा फ्लो स्टेट मिळवता येईल. सो स्वतःचं सेल्फ अवेअरनेस करून तुमच्या विचारांची ओळख, तुमच्या भावनांची ओळख आणि मग तुमच्या परफॉर्मन्सवरती त्याचा कसा परिणाम होतो ह्याच्यावरून तुम्ही फ्लो स्टेट आणू शकाल. सागर जगताप एक प्रश्न आहे असं विचारतायत, पण ते प्रश्न त्यांनी लिहिलेला नाही आहे. ओके. आय थिंक आय हॅव बीन एबल टू आन्सर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. जर माझ्याकडून कुठले प्रश्न राहिले असतील तर सॉरी. हा जो मध्ये एक अडथळा आला टेक्नॉलॉजीमुळे. मला असं वाटतं की मला एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही कसं मॅनेज करता तुमचं फॅमिली लाईफ आणि तुमचं प्रोफेशन. तर माझं प्रोफेशन खूप डिमांडिंग आहे. माझी मुलं वेगळ्या वेगळ्या झोन्समध्ये आहेत, काही इंटरनॅशनली आहेत, काही वेगळ्या भागात आहेत आणि मग त्यांचे फोन मला, त्यांचे सेशन्स मला अनेक वेळेला ऑड टाईम्सला घ्यायला लागतात. आणि आजच्या जगातलं सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन काय असेल तर सोशल मीडिया आहे. आणि मला असं वाटतं की माझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करताना मी खूप जास्त नसते सोशल मीडियावरती, मी खूप कमी असते सोशल मीडियावरती. हा जो लाईव्ह आहे हा पण माझा पहिलाच लाईव्ह आहे. मी पोस्ट करत असते पण मी इतकं लाईव्ह मी कधी गेलेले नाही आहे. सो मला असं वाटतं की हा एक माझ्यासाठी पण लर्निंग आहे. आणि या लॉकडाऊनमध्ये अनेक वेळेला आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काही नवीन शिकून काही ट्राय करू शकलो तर नक्कीच हा लॉकडाऊन आपल्यासाठी एक डिसएडव्हान्टेज नसून ॲडव्हान्टेज होऊ शकतो. सो मी अजून काही प्रश्न येतात ते पण हँडल करायचा प्रयत्न करते.
मला आज मुलांना जो 14 महिन्याचा आहे, माझी एक इच्छा आहे की मला त्याला ऑलिम्पिकमध्ये खेळताना बघायचे आहे. माझं अपूर्ण राहिलेले स्वप्न तो पूर्ण करू शकेल का? ओके, खूप छान आहे. सागर जगताप यांचा प्रश्न खूप सुंदर आहे की माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न, माझा 14 वर्षाचा नाही महिन्यांचा मुलगा जो आहे. ओके, सो मला असं वाटतं की एक माझ्या स्टोरीमधून मी हेच सांगायचा प्रयत्न केलेला की वातावरण खूप महत्त्वाचं असतं एक चॅम्पियन बनवण्यासाठी. सो तुम्ही समज त्याला एक एनकरेजिंग सपोर्टिव्ह वातावरण देऊ शकलात, त्याला विविध गोष्टी ट्राय करण्याची संधी, आणि मग त्याच्यातून त्याचं नैपुण्य कशात आहे त्याच्यात त्याला एनकरेज करू शकलात, त्याला संधी देऊ शकलात, तर मला असं वाटतं की तो चांगलं करू शकेल. आणि तुम्ही त्याच्यासाठी ध्येय बघण्यापेक्षा त्याला ध्येय बघायला शिकवलं, त्याला ते ध्येयासाठी काम करायला शिकवलं, तर मला असं वाटतं जास्ती चांगलं होऊ शकेल. आपण आपला पेशन्स वाढू शकतो का? तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये त्याला बघायचं असेल तर तुम्ही तुमचा पेशन्स वाढवू शकता का? अजून काही वर्ष थांबू शकता का? त्याला त्या संधी देऊ शकता का? आणि त्याचं जो कुठला खेळ तो खेळेल त्याच्यावरती प्रेम करायला त्याला शिकवू शकता का? कारण जो प्रेम करू शकतो खेळावरती, तो जितका प्रेम करेल तितकीच जास्ती वर्ष तो ते खेळ खेळू शकेल. आणि असं बघितलं गेलं आहे की एवढे रिगरस ट्रेनिंग करण्यासाठी फक्त काय इच्छाशक्ती पुरत नाही, प्रेम असेल तरच तुम्ही इतक्या मनापासून ट्रेनिंग करून तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू शकता. लहान असताना एकच चॅनल लागायचं, DD स्पोर्ट्स. ओके, सो मी म्हटलं तसं की एकाने प्रश्न विचारलेला अटेन्शनबद्दल, तर मला असं म्हणायचं की अटेन्शन जर आपल्याला फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर खूप महत्त्वाचं आहे की त्याला येणारं जे प्रॉब्लेम आहे ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन. तर मग डिस्ट्रॅक्शन कसे कमी करायचे? तर प्रत्येकाच्या आयुष्यात असणारे डिस्ट्रॅक्शन्स वेगळे आहेत. तुम्हाला तुमचे डिस्ट्रॅक्शन ओळखायचे आहेत आणि मग त्या डिस्ट्रॅक्शन्सना तुम्हाला ट्रिगर्स म्हणून वापरून, सिग्नल म्हणून वापरून स्वतःला त्या डिस्ट्रॅक्शनमधून बाहेर काढायचं आहे. सो पहिले आपल्याला आपले शत्रू कळले पाहिजेत कोण आहेत आणि त्याच्यानंतरच आपण त्यांच्यावरती काम करू शकतो. सो डिस्ट्रॅक्टर्स कुठले आहेत? बाह्य डिस्ट्रॅक्टर्स आहेत की आतले आहेत? इंटरनल डिस्ट्रॅक्टर्स आहेत की एक्सटर्नल आहेत? हे आपल्याला ओळखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट ही एक वेगळी कम्प्लिटली वेगळं सिस्टम आहे ज्याच्याने आपण फोकस आणि अटेन्शन इम्प्रूव्ह करू शकतो. काही खेळाडूंसाठी खूप खर्च येतो आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही प्रतिभावंत खेळाडू त्या खेळात पुढे येत नाहीत. अशा खेळाडूंसाठी शासनातर्फे काही योजना आहेत का, आणि असेल तर त्यांनी कुठे संपर्क करावा? सो नक्कीच आर्थिक चणचणी येतातच, कारण खेळाडूचं प्रवास सोपा नसतो. त्याच्या कोचिंगपासून त्याचं ट्रॅव्हल, खाणं पिणं, वेगळे वेगळे कोचेस, ट्रीटमेंट, ट्रॅव्हल, हे सगळं खूप महाग असतं. ह्याच्यासाठी अनेक स्तरावरती मदत होते. म्हणजे सामाजिक स्तरावर मी म्हटलं तसं की पॉलिटिकल लेवलवरती मदत होते, शासनाकडून सुद्धा मदत होते, पण ती एका लेवल नंतर होते की जिकडे तुम्ही स्टेट नॅशनलला गेला आहात तिकडे. माझ्या आईवडिलांनी माझ्या सगळ्या सर्टिफिकेट्सची एक मोठी फाईल केली होती आणि ती फाईल ते नेहमी लोकांना दाखवायचे. अनेक वेळेला अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना द्यायचे आहेत पण त्यांना कुठे द्यावे हे कळत नसतात. तर मला असं वाटतं की तुमच्या खेळाडूला समज तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळवायची असेल तर त्याचं एक चांगलं प्रोफाईल बनवणं खूप गरजेचं आहे. आज फक्त हार्ड कॉपी नाही तर सॉफ्ट कॉपीमध्ये पण आपण हे प्रोफाईल बनवून फिरवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस असतात किंवा खेलो इंडियाच्या आत्ता स्कीम्स आहेत, त्याच्यामधून पण खूपशी मदत होते, पण एक ते एका लेवलनंतर मदत मिळते. जर तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर खूप वेळेला आपल्या ज्ञातीतले, आपल्या समाजातले मोठी लोकं जी असतात ती द्यायला तयार होतात. CSR हा जो कॉन्सेप्ट आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, या अंतर्गत अनेक कंपनीजसुद्धा खेळाडूंना मदत करतात. सो त्याचा तुम्ही एक हे घेता येईल, तुम्हाला उपयोग करून घेता येईल. ओके, ताई तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ही अर्थ रोडच्या आईच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच शुभम दळवी. तुम्ही प्रश्न तर विचारलेच पण हे ब्लेसिंग्स दिलेत. थँक्यू सो मच तुम्ही हे जे म्हणाले त्याच्यासाठी.
ओके. सागर जगताप सर हे लिहित आहेत की नक्कीच ते त्यांच्या मुलाला जे करायचं आहे ते करण्याला मदत करतील. ओके. ते स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांना त्याचा प्रवास माहिती आहे, अडचणीही माहिती आहेत आणि मला असं वाटतं ते नक्कीच त्यांच्या प्रवासातल्या अनुभवांचा उपयोग त्यांच्या मुलासाठी करतीलच. ओके. सो विथ दिस मला विचारायचं आहे, रोहन आपण कंटिन्यू करायचं आहे की वी शुड टेक अ ब्रेक? मला खूप आवडलं इकडे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधून. ही एक छोटीशी सुरुवात आहे. काल आपला एक एपिसोड झाला, पूजाताई म्हणाल्या तसंच की मलाही आवडेल आर्थर रोडची आईच्या अख्ख्या टीमला भेटायला आणि तुम्ही खूप छान कार्य करताय असं मला कळलं. तर अमय पाटील आणि रोहन सावंत ह्या दोघांनाही मी सांगू इच्छिते की तुम्हाला भेटून मला तुमच्या संस्थेशी निगडीत काही करू शकले तर नक्की मला करायला आवडेल. मला असं वाटतं की हा माझा जो छोटासा प्रवास होता याच्यात अनेक लोकांनी हातभार लावला. यश मिळालं ते फक्त मला, पण ह्या बिहाइंड द कर्टनवाले जे माझे हिरोज आहेत, माझ्या आयुष्यातले जे लोक आहेत, त्या सगळ्यांनी जे माझ्यासाठी काम केलेलं आहे, मी ऋणी आहे. आणि मी हे ऋण फेडायचं माझ्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे हे जे ज्ञान, हे जी संधी मला ह्यांनी दिली आहे त्याचा उपयोग करून मी आता दुसऱ्यांच्या आयुष्यात कशी संधी आणि कसं माझ्या ज्ञानाचा वापर करू शकेन, इतकंच. ओके. एक लास्ट प्रश्न घेते. लॉकडाऊन संपल्यावर काय करायला लागेल ॲज अ स्पोर्ट्स पर्सन? सो मला असं वाटतं मिलिंद पांचाळ, सगळ्यात पहिली गोष्ट, आपण खूप जास्त फ्युचरचा विचार करताय तर पहिले आपण प्रेझेंटमध्ये येऊया. लॉकडाऊनची परिस्थिती कधी संपेल हे आपल्याला कोणालाच माहिती नाही, पण पुढचा विचार करून आपल्याला आत्ता जे नैराश्य वाटतं आहे त्याच्यापेक्षा आपण प्रत्येक लॉकडाऊनचा दिवस कसा चांगल्या पद्धतीने फ्रूटफुल आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकू ह्याच्यावरती काम करू. आपण जे काही स्किल्स शिकलो आहे आपल्या गेममधले ते कुठेही जाणार नाही आहे, ते आपल्या मनाच्या मेमरी बॉक्समध्ये आहेत. जरी ते आत्ता ॲक्च्युअल फिजिकली आपण करू शकलो नाही तरी व्हिज्युअलायझेशनच्या यूजनी आपण ते रिक्रिएट करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही फील्डवर याल परत आपल्याला जोमाने प्रॅक्टिस करायची आहे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे आणि जे काय आपलं अप्रोच आहे त्याच्याने आपण ते अजून पॉझिटिव्ह करू शकू. सो दीपिका वनमाळी म्हणतायत थँक्यू सो मच आणि रोहन सावंत पण म्हणतायत धन्यवाद ताई. ओके. सो मला असं वाटतं मी ह्या गोष्टींनी हा व्हिडिओ एंड करू इच्छिते की मी नेहमी माझ्या मुलांना सांगते की आपल्या घरात कडधान्य आपल्या किचनमध्ये असतं. ते कडधान्य वर्षानुवर्ष तसंच राहू शकतं, पण जर त्याला आपण पाण्यात भिजवलं, त्याला झाकून ठेवलं, त्याला ऊब दिली तर मोड येतात आणि त्या मोड आलेल्या कडधान्याला समज आपण मातीत टाकलं, त्याला पाणी दिलं, खत दिलं, सूर्यप्रकाश मिळवून दिला तर त्याचं एक रोपटं होऊन त्याला छान स्वतःचे दाणे किंवा स्वतःचं झाड असेल तर फळं येऊ लागतात. तर खेळाडूही तसाच आहे. ते फळ आहे जे शेवटी लोकांना दिसतं, पण हे वातावरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर कोचेस म्हणून, पेरेंट्स म्हणून, समाजातली लोकं म्हणून आपण ह्या खेळाडूंना ते वातावरण देण्याचा प्रयत्न करू ज्याच्यातून चांगले चांगले खेळाडू येऊ शकतील. थँक्यू व्हेरी मच. आणि मी आता हा व्हिडिओ एंड करते. नक्कीच असेच व्हिडिओज आपण पुढेही करत राहू, असेच लाईव्ह येऊ आणि गप्पा मारू. थँक्यू सो मच. खूपशा अनोळखी लोकांची ओळख झाली आणि वन्स अगेन अमय पाटील आणि रोहन सावंत यांना थँक्यू.